तर हाय हॅलो, कशात आहे? खूप छानच असेल. तर पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर बघा हे जे आहे तर आज आलेले आहेत गणपती बाप्पा घरी आणि खूप दिवसानंतर हा जो आहे तर तो व्लॉग शूट करायचं जे आहे तर ते झालं होतं. तर बघा इव्हिनिंगचा जो वेळ आहे तर तो स्वतःसाठी द्या किंवा जे एक्सरसाइज आहे तर ती अशा प्रकारे तुम्ही करत जा की जेणेकरून तुम्हालासुद्धा फ्रेश वाटेल आणि अंग जे आहे तर ते खूप हलकं आणि फ्रेश राहतं. यासाठी हे जे व्यायाम आहेत तर ते घरगुती तुम्ही करू शकता. याने आपला जो स्ट्रेस आहे तर तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. तर हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला जे ह्या पोज आहे तर तुम्ही करू शकता. आणि हे जे आहे तर ह्या पोज करताना सॉन्ग लावायचे आहेत तुमच्या आवडीचे की जेणेकरून आपण ह्या ज्या एक्सरसाइज आहेत तर त्या करण्यासाठी मोटिवेशन हो यासाठी. तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून असेचे डेलीचे रूटीन किंवा आपले जे नवीन नवीन रेसिपी किंवा स्वतःसाठी तुम्ही वेळ कसं प्रकारे देऊ शकता किंवा स्वतःला जे आहे तर तुम्ही फिट किंवा तंदुरुस्त कसं ठेवू शकता यासाठी खूप साऱ्या ज्या टिप्स आहेत तर त्या मी देत असते. तर बघा संध्याकाळचा जो आहे तर तो व्यायाम सगळा करून झाल्यानंतर इथे जे आहे तर ते मोदकाचं केलं होतं मी सारण तयार. तर आज हे जे आहे तर ते तळणीचेच मोदक करणार होते. तर त्यासाठी इथे मी थोडेफार जे आहे तर ते ड्रायफ्रूट घेतले होते आणि आपलं जे सुकं खोबरं असतं तर ते घेतलं होतं आणि त्याच्यात चवीनुसार टाकला होता गूळ. तर बघा काहींना खूप गोड आवडतं किंवा गोड आवडत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीने जे आहे तर ते तूप टाकून मी सगळं असं छान भाजून घेतलं होतं. आणि नॉर्मली ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो तर त्याच पद्धतीने हे जे गव्हाचं पीठ आहे तर ते मळून घेऊन आता तेल लावून घेणार होते आणि त्याचेच आपण करणार होतो तळणीचे मोदक. तर बघा उकडीचे आणि तळणीचे अशा मोदकामध्ये खूप सारे प्रकार आहेत. आता खव्याचे किंवा मग खूप सारे जे नवीन नवीन चॉकलेटचे असे जे फ्लेवरचे जे मोदक आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इझिली बाजारात उपलब्ध होतात. पण नॉर्मली घरी केलेले असतात ते वेगळेच टेस्ट असते किंवा चवसुद्धा खूप छान लागते त्यांची. तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने अगोदर छोटे छोटे जे आहेत तर ते गोळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे केल्यानंतर हाताने त्याची पारी करून घ्यायची आहे. तर बघा काय काय वेळेस काय होतं की पारी जी आहे तर ती खूप जाड राहते, जास्त पातळ होत नाही. तर त्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे. तर बघा आता अशा पद्धतीने अंगठ्याच्या शेजारचे जे बोट आहे तर ते आतमधून ठेवायचं आहे आणि आपलं जे मिडलचं फिंगर आहे तर त्याने आणि अंगठ्याने अशा पद्धतीने आपल्याला मोदकाचा जो साचा किंवा पारी आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं सारण आहे तर ते त्याच्या आतमध्ये स्टफिंग करायचं आहे. तर बघा जेव्हा आपण हा मोदक तयार करायला घेतो किंवा वळतो तर तेव्हा त्याचे जे हे आपण केलेले त्याच्या बाजूच्या ज्या लाईनी आहेत किंवा रेषा तर ते एकाच बाजूला त्यांचे जे तोंड आहे तर ते फिरतील अशा पद्धतीने आपल्याला फिरवून बंद करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने बंद केल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा त्याला उभारून ते जे त्याच्या लाईनी आहेत तर त्या अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता जेणेकरून की दिसायलासुद्धा छान दिसतो आणि ॲक्टिव्ह वाटतो जरा आपला मोदक. तर इथे बघा अशा पद्धतीने जे आहेत तर ते सगळे मोदक मी करून घेणार आहे. तर बघा पुढची टिप सांगणार होते मी तुम्हाला. तर बघा काय काय वेळेस काय होतं की आपण कधीतरीच मोदक करतो तर त्यामुळे काय होतं आपण जे ह्या पाऱ्या करतो तर त्याची आपल्याला थिकनेस किती आहे तर तो कळत नाही. काय काय वेळेस जाड होतात किंवा काही एखादा मोदक पातळ होतो. तर त्यासाठी आपण ज्या पद्धतीने पुऱ्या करायला चपाती लाटून घेतो मोठी तर तशी लाटून आपण आपला ग्लास किंवा डबा किंवा तांब्या तर तुम्हाला ज्या साईजचे मोदक करायचे आहेत तर त्यांनी जे आहे तर त्या चपातीला असे गोल जे आहे तर ते कट करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला कळ्या किंवा पाकळ्या पाडून ते जे मोदक आहेत तर ते स्टफिंग करून घ्यायचे आहे. तर सगळे मोदक तयार करून झाल्यानंतर छान असं तेल जे आहे तर ते कडकडीत तापल्यानंतर मी जे आहे तर ते सगळे मोदक घेतलेले आहेत तळून. तर बघा हे मोदक तळताना काय करायचं आहे आपल्याला मंद आचेवरती किंवा मग मीडियम फ्लेमवर जो गॅस असतो तर त्याच्यावरती तळून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते जे मोदक आहेत तर ते आतमधून सुद्धा भाजले जातील आणि जळणारसुद्धा नाही लवकर यासाठी.
तर इथे बघा आता मोदक करून झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर स्वयंपाकाची सुद्धा लगेच तयारी करून घेतली होती, कारण नंतर लगेच आरती वगैरे किंवा मग मंडळाच्या गणपतीला सुद्धा जायचं असतं, त्यासाठी वेळ भेटत नाही म्हणून. तर हा जो वेळ होता तर त्या वेळेतच हे सगळं करायचं ठरवलं होतं. तर म्हटलं सगळं करून ठेवावा. तर इथे मी घेतलेला आहे टोमॅटो कापून. तर तुम्ही जी कोबीची भाजी आहे तर ती झटपट आणि पटकन कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीची जी आहे कोबीची भाजी आवडते ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ खूप मोठा जो आहे तर तो शूट झाला होता. तर म्हटलं की तो तुमच्यासोबत कमी वेळात कसा पटकन काम करता येईल किंवा कसा शेअर करता येईल यासाठी तो थोडासा मी फास्ट केलेला आहे, की जेणेकरून माझं जे रुटीन आहे किंवा त्या दिवशीचं जे ठरलेलं प्लॅनिंग आहे तर ते कशा पद्धतीने मॅनेज करायचं किंवा आपण एक्स्ट्राचा जो वेळ आहे तर तो सेव्ह किंवा कसा काढायचा टाईम यासाठी. तर बऱ्यापैकी जो आहे तर तो कोबी कट करून झाला होता. तर त्यानंतर बघा इथं जे आहे तर ती फोडणी द्यायची तयारी चालू झाली होती. कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आता मी लगेच तेल आणि जिरं मोहरीची जी आपली फोडणी आहे तर ती देऊन घेणार आहे. तर नॉर्मल बघा तुम्हाला किचन वाटर खूप सारा जो आहे तर तो पसारा दिसत असेल. तर इथं मोदक केल्यानंतर थोडासा जो आपला आपण जो बाकूर केला होता, आपण ज्या पद्धतीने करंजीत भरायला करतो तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी बाकूर म्हणूयात आपण की त्याला तो केला होता आणि तो उरला होता म्हणून तो तसाच कढईत ठेवलेला. म्हटलं की थंड झाल्यानंतर तो भरून ठेवता येईल यासाठी. तर इथे बघा लहान मुलं असली तर त्यांच्यासारखी जी कामं आहेत किंवा धडपड आहे तर ती चालूच असते. तर आमची माऊसुद्धा तशीच आहे. स्वयंपाक करायला लागलं तर ती सारखी मध्ये येते आणि तिलासुद्धा माझ्यासोबत स्वयंपाक करायचा असतो त्यासाठी. तर तिला घ्यायला वगैरे कोण नसलं तर अशाच पद्धतीने तिला घेऊन स्वयंपाक जो आहे तर तो करावा लागतो. कारण नॉर्मल कधी-कधी ती लहान मुलंसुद्धा खूप चिडचिड करतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसारसुद्धा कधीतरी वागायला हवं. तर मी काय करते स्वयंपाक झाला ना तर ते मसाला वगैरे किंवा मीठ वगैरेच्या ज्या बरण्या आहेत तर त्या लगेच ठेवून देते, की जेणेकरून किचन वाट्यावरसुद्धा पसारा राहणार नाही आणि मुलांना जरी किचन वाट्यावर बसायचं म्हटलं तरी त्यांना जागासुद्धा राहते किंवा स्पेस राहतो. तर ती अशा पद्धतीने सारखी जी आहे तर ती मध्ये-मध्ये येत होती किंवा मध्ये-मध्ये येत राहते. तर तिचं हे ठरलेलंच असतं. कारण तोपर्यंत आमचा कौस्तुभ जो आहे तर तो स्कूलवरून आलेला नव्हता. मी लवकरच स्वयंपाकाला जे आहे तर ते संध्याकाळच्या लागत असते. तर तो आला तर तो तिला घेत असतो आधीमध्ये. सो तिला बघून ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मॅनेज कराव्या लागतात. तर बऱ्यापैकी फोडणी देऊन झाल्यानंतर मी आता टाकलेला आहे कोबी. तर बहुतेक जण कोबीमध्ये डाळ वगैरेसुद्धा टाकतात. पण नॉर्मली डाळ जर भिजत घालायची लक्षात राहिली नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करून बघा. खूप छान जो आहे तर ती कोबीची टेस्ट लागते. तर कौस्तुभ आता शाळेतून आलेला होता. तर इथे बघा त्याची जी रिॲक्शन आहे ती. तर बऱ्यापैकी आता फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मी तो किचन ओटा जो आहे तर तो लगेच क्लीन करून घेणार आहे. तर बघा मी म्हटलं की दोघं बहीण-भावंडं खेळत असतात स्वयंपाक होईपर्यंत. तर अशा पद्धतीने त्यांचं पसारा आणि खेळणं जे आहे तर ते चालूच असतं. तर इथे बसलेले आहेत गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाचे जे आरास आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सो घरी गणपती बाप्पा आले की वातावरणसुद्धा खूप छान राहतं किंवा प्रसन्न वाटतं आणि कामांनासुद्धा खूप सारा जी हुरूप आहे तर तो येत असतो. सो तुम्हाला हे जे डेकोरेशन आहे तर ते कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्यानंतर झालं होतं जेवण आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बघत होतो बिग बॉस. तर बिग बॉस कोणाकोणाला आवडतो ते कमेंट्समध्ये सांगा आणि कोण आवर्जून मराठीचा जो बिग बॉस आहे तर ते बघत असतं. सो असा काहीचा आजचा दिवस गेला आणि आरतीचा वगैरे व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही. तर नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सो चला तर भेटूयात आता पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनल नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचले जातील यासाठी.